उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन ही एक सेवाभावी ना नफा ना तोटा संस्था आहे। 2010 पासून उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन अनेक अशा उपक्रमांमध्ये काम करत आहे आणि ह्या उपक्रमांमध्ये पर्यावरण संरक्षण, प्राणी कल्याण आणि महिला शिक्षण आणि सशक्तीकरण या 3 मेन प्रोजेक्ट्सवरती काम केलं जातं। 2024 ला उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन तर्फे उत्कर्ष पर्यावरण वारी सुरू करण्यात आली आणि त्या उत्कर्ष पर्यावरण वारीमध्ये फक्त एकच आमचा जो उद्देश होता तो जे पालखीच्या किंवा वारीच्या रूटमध्ये जे सिंगल यूज प्लास्टिकचा जो कचरा जे वेस्ट जे जनरेट होत आहे ते कुठेतरी कमी करावं आणि वारकरी बंधू आणि भगिनींमध्ये माऊल्यांमध्ये आपण त्याच्याबद्दल जनजागृती करावी हा ह्याच्या मागचा हेतू होता। आणि त्याच्यासाठी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनने काय केलं की जिथे जिथे पालख्यांचे विसावे होते तिथे तिथे आपण मोठे असे स्टेज वगैरे करून आपण वारकऱ्यांमध्ये अवेअरनेस केलं, प्रबोधन केलं की सिंगल यूज प्लास्टिक किंवा हा एकल जो प्लास्टिक आहे तो आपल्या पर्यावरणाचा कसा ऱ्हास करतोय। ह्याची जोडी आम्ही संत जे आपले महाराष्ट्र भूमीवरती संतांची भूमी असं म्हटलं जातं तर त्या संतांचे काही दाखले आपण दिले, जसं की संत तुकाराम महाराजांचा शब्द आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंशरे। तर कुठेतरी असं होतंय का की त्याचा विसर आपल्या वारकऱ्यांमध्ये किंवा आपल्या जनतेमध्ये त्याचा विसर पडत चाललाय। म्हणून ही उत्कर्ष पर्यावरण वारी 2024 ला सुरू करण्यात आली आणि ह्या 2025 मध्ये आम्ही वेगळं काय केलं तर आम्ही ह्या वेळेस एक पर्यावरण दिंडी सुरू केली। आम्ही 18 जून 2025 ला ही पर्यावरण दिंडी मुंबईवरून काढली आणि 19 आणि 20 जूनला ती संबंधित झाली देहू देवस्थानाबरोबर। आणि देहू देवस्थानापासून जी दिंडी निघाली तर जिथे जिथे विसावे होते तिथे तिथे आम्ही वारकऱ्यांमध्ये प्रबोधन केलं परत सिंगल यूज प्लास्टिक बाबत आणि त्यांना प्रबोधन करून आम्ही ही जी तुमच्यासमोर कापडी पिशवी, ही जी कापडी पिशवी ज्याला आपण शबनम बॅग म्हणून देखील आपण ह्यांना आपण ह्या बॅगला ओळखतो, तर ह्या बॅगचं डिस्ट्रीब्युशन आपण केलं। तर पहिला जिथे आपण डिस्ट्रीब्युशन केलं ते 18 जूनला देहूला, 24 जूनला वरवंडला, 26 जूनला बारामती, 29 तारखेला इंदापूर, 2 जुलैला बोरघाट, 6 जुलैला श्री क्षेत्र पंढरपूर। 6 जुलैला सर्वात मोठा कार्यक्रम जो आहे तो आपण पंढरपूरमध्ये केला आणि ह्या 6-7 जागी हे कार्यक्रम प्रबोधनाचे कार्यक्रम केल्यानंतर 6 जुलैला आमचा जो काउंट फिक्स झाला, आम्ही जो काउंट कंप्लीट केला तो 5 लाख कापडी पिशव्या आणि 5 लाख स्टील वॉटर बॉटल आम्ही ह्या वारकऱ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट केले। तर 5 लाख कापडी पिशव्या, 5 लाख वॉटर बॉटल डिस्ट्रीब्यूट करणं म्हणजे आम्ही हे समजतो की कदाचित ह्या 5 लाखांपैकी 2.5 लाख वारकऱ्यांमध्ये जर हे प्रबोधन झालं असेल की एक जर गाय मरतीये आणि तिच्या पोटामधून जर 70-80 किलो प्लास्टिक आपण बाहेर काढतोय तर हे प्रबोधन आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून, आम्ही नाटकांच्या माध्यमातून, आम्ही संगीताच्या माध्यमातून वारकऱ्यांमध्ये केलेलं आहे। आणि हे करत असताना वारकऱ्यांकडनं पण तेवढा सहभाग आणि तेवढं जे कॉपरेशन जे आहे ते वारकऱ्यांकडनं पण भेटत होतं। त्यांना समजून येत होतं की खरंच आम्ही ज्या प्लास्टिक पिशव्या आणि ज्या प्लास्टिक वॉटर बॉटल जे वापरत आहोत ते कुठे ना कुठे पर्यावरणासाठी हानिकारक आहे। हा पूर्ण प्रोजेक्ट करण्यासाठी जेव्हा आम्ही महाराष्ट्र शासनाकडे गेलो तेव्हा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कक्ष असेल किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट असेल, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील किंवा पंकजाताई मुंडे असतील पर्यावरण मंत्री, त्यांच्याकडनं ह्या प्रोजेक्टला पूर्णपणे जे आहे मान्यता, पूर्णपणे जे आहे सहकार्य त्यांच्याकडनं भेटलेलं आहे। विशेष सहकार्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडनं भेटलेलं आहे, कारण की रेग्युलर बेसिसवरती त्यांच्या ऑफिसमधनं जे आहे आम्हाला विचारलं जात होतं की तुम्हाला कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाहीये, तुमची पर्यावरण दिंडी जी आहे ती व्यवस्थित चालू आहे।
तर अशा प्रकारे हा पूर्ण प्रयोजन जे आहे ते आपण केलं. हे प्रयोजन करताना मूळतः जे आहे फंडिंग असेल किंवा हे सगळं 5 लाख कापडी पिशव्या 5 लाख वॉटर बॉटलचं अरेंजमेंट उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन सारख्या सेवाभावी संस्थेने कसं केलं, तर आपण काही कॉर्पोरेट्सला काही इंडिव्हिज्युअल डोनर्सला आपण अप्रोच केलं आणि त्या कॉर्पोरेट्सकडनं आपल्याला CSR मधून देखील फंड उपलब्ध झाला.